अवघ्या 15 दिवसावरती शेतकऱ्यांच्या पेरणी सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांना साथ देणारा बळीराजा म्हणजेच बैलांना वैरण तयार करून ठेवावं लागत असतं आणि बैलांची देखील काळजी घेणं हे शेतकऱ्यांचं कर्तव्य आहे। तर पेरणीच्या अवघ्या 4 ते 5 महिन्यामध्ये जनावरांसाठी लागणारा जो चारा आहे त्यामध्ये चाऱ्यावरती प्रक्रिया केली जाते ती म्हणजे मुरघासची। एखाद्या मक्याच्या शेतामधील हिरवे जे मक्याचे झाडं आहेत त्या झाडांचे मुरघास केलं जातं आणि त्याच मुरघास करण्यासाठी जी यंत्रसामुग्री लागती त्या यंत्रसामुग्री म्हणजे ट्रॅक्टर आणि त्याचं जे यंत्र यासाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते। आपण एका शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहोत। हे शेतकरी या ठिकाणी आहे। सध्या देशामध्ये डिझेलची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे आणि आपण जालन्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात आहे आणि कालच जिल्हाधिकारी यांनी पत्र काढून सांगितलं की कॅन मध्ये किंवा एखाद्या ड्रम मध्ये डिझेल देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। मात्र या ठिकाणी हे मुरघास करत असताना या ट्रॅक्टरचा डिझेल संपलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी आहे, काय सांगसाल? शेतकऱ्यांची सध्या पेरणीची तयारी चालू आहे मात्र डिझेलची टंचाई भासत आहे, काय वाटतंय? डिझेलमुळे तर फार अवघड झालेलं आहे। आम्ही आता मोर घास करायचा त्याला ट्रॅक्टरवाल्यांना इथपर्यंत आणलं परंतु त्याच्यातलं डिझेल झालं। ते मोर घास आम्हाला न्यायचा होता तर ते म्हणते आता डिझेलच नाही, मी काय करणार? पंपावर बी जातो तरी डिझेल कॅन मध्ये नाही, ट्रॅक्टर तिथपर्यंत जात नाही। मग याला दुसरं ट्रॅक्टर टोचन करून दुसरं ट्रॅक्टरवाला बी मिळत नाही तर त्याच्यामुळं काम थांबून गेलं ते आता इथं। जिल्हाधिकाऱ्याला जिल्हाधिकारी महोदयांना एकच विनंती आहे की त्यांनी डिझेलची कमीत कमी आम्हाला कॅनीमध्ये आणून दिलं। 10-20 लिटर बी जर आणलं तर इथल्या इथं शेतीमध्ये काम चालू होतं। नक्कीच एखादं 4 चाकी वाहन असेल तर ते पंपापर्यंत जाऊ शकतं, मात्र शेतकऱ्याचं जे ट्रॅक्टर आहे ते शेतामध्ये काम करत असताना डिझेल संपलं तर हे ट्रॅक्टर परत 10 ते 20 किलोमीटर न्यायचं असलं तर त्यासाठी देखील इंधनाचा मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो आणि टंचाईमध्ये परत शेतकऱ्यावरती मोठं संकट या ठिकाणी येऊ शकतं। तुम्ही ट्रॅक्टर मालक आहात, ट्रॅक्टरचं या ठिकाणी हे मक्याची कुट्टी करत असताना मध्ये डिझेल संपलेलं आहे, आता कसं करणार तुम्ही यासाठी? काय अवघडच खेळ आहे आता, त्याचं डिझेलच नाही म्हणल्यावर काय करणार आहे? ते गॅलनेत बी द्या डिझेल, मग आता ट्रॅक्टर बी जात नाही जाऊ शकत नाही, त्याचं डिझेल गेलं संपून इथं। आता मक्का सोंगून टाकली, आता ती मक्का वळू राहिली, ते समोरचा शेतकरी सुद्धा गरम होऊ लागला ना, बोलू लागला ना। मग आणि याला हे जे मुरघास केला जातो तर हे जे खाद्य किती दिवस टिकतं बरे? हे साधारण 2-3 महिने गाईला पुरतं, 2 गाईला। आणि याचा चारा केला तर जास्त दिवस टिकत नाही, खात बी नाही गाई। हा असं दादा मला काय सांगशील, या ठिकाणी या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे जे मक्याचं कुट्टी करणं सुरू होती मात्र या ट्रॅक्टरचं मध्ये डिझेल झालेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्याने देखील एक आदेश काढलेला आहे की ट्रॅक्टर कुठलंही वाहन हे पंपावरती नेऊनच डिझेल घ्यावं, ड्रम किंवा कॅन मध्ये डिझेल नेऊन। काय तुझी पहिली प्रतिक्रिया? जिल्हाधिकारी मॅडमने काल 20 मे 2026 रोजी एक परिपत्रक काढून कॅन व ड्रम मध्ये डिझेल देण्याचे बंदीचा आदेश जारी केलेला आहे। तो आदेश शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे। तर जिल्हाधिकारी मॅडम पुरवठा विभागाने या आदेशाचा पुनर्विचार करावा व शेतकरी शेतीचे हंगाम सुरू आहे, आता मशागतीचे कुट्टी मशीन सुरू आहे, मकाची कुट्टी करण्यासाठी JCB, मळणी यंत्र, मका काढणीचा हंगाम सुरू आहे। या अवजाराचा RC बुक पाहून त्या यंत्र चालकांना पेट्रोल पंप चालकांनी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे ही प्रशासनाला मी विनंती करतो। आणि इथे कधी डिझेल संपले ट्रॅक्टरचं, समजा आता पंपावर ट्रॅक्टर न्यायचं कसं शेतकऱ्यांनी, कॅनमध्ये डिझेल नाही मिळत, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे। आणि मोदी साहेबांनी डिझेल बचत करण्याचा अवलंब नागरिकांना केलेला असताना आणि पेट्रोल पंप चालकांची जी आडकाठी भूमिका आहे जिल्हाधिकारी मॅडमची कॅनमध्ये डिझेल न देण्याची, तिथपर्यंत ट्रॅक्टर न्यायचा 4-5 लिटर डिझेल त्यामध्ये वेस्ट होणार, शेतकऱ्याचा वेळ जाणार। त्यासाठी त्यांनी शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरची RC बुक बघून त्यांना कॅनमध्ये डिझेल द्यावा व शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा ही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून story.com माध्यमातून शासनाला विनंती करीत आहे। शेतकरी म्हणून याची त्यांनी नोंद घ्यावी। स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार असेल, आमदार साहेब असेल,
यांनी बी हा प्रश्न शेतकऱ्यांचा लावून धरावा व कॅनमध्ये डिझेल देण्यासाठी प्रयत्न करावा ही मी मागणी करीत आहे. आणखी काही शेतकरी आपल्या सोबत आहे. हा तरुण शेतकरी आहे. नोकरी मिळत नाही, मात्र शेतकऱ्यांनी तरुणांनी शेतीकडे वळालेलं आहे. मात्र सध्या देशावरती जे डिझेल टंचाईचं जे संकट आलेलं आहे याचा शेतकऱ्यावरती कसा फटका बसतोय आपण त्याच्याकडे विचारणार आहे. काय वाटतं, डिझेलची टंचाई भासते, काय तुझी प्रतिक्रिया आहे? डिझेल भेटत नाही पंपावर आणि ते कॅनीत पण मिळत नाही आम्हाला. त्याच्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आता हे मशीन इकडे बघा, हे मशीन बंद पडलेलं आहे. आता ते म्हणते कॅनीत डिझेल नाही भेटणार, तर मग एक तिथं ट्विटवर पर्यंत जात नाही मशीन. तर आम्हाला कॅनीमध्ये डिझेल उपलब्ध करून देणे ही सरकारचे आम्हाला विनंती आहे आमची. या मक्याच्या झाडाची कुट्टी करण्याचं यंत्र आहे आणि या यंत्राला या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चालवलं जातं. मात्र या ट्रॅक्टरचं डिझेल संपलेलं आहे. त्यामुळं ही जे सध्याची प्रक्रिया चालू होती शेतामधील मका सोंगणी आणि त्या कुट्टी करण्याची, तर ती आता थांबलेली आहे. अवघ्या 15 दिवसावर शेतकऱ्याची पेरणी आहे. त्या अगोदर या शेतकऱ्याला ही शेतातील जी मका आहे ही मका काढणी करून पेरणीपूर्व मशागत करणं देखील या ठिकाणी करावं लागते. मात्र डिझेलच्या टंचाईमुळं सगळ्यात जास्त फटका बसत असेल तर तो स्थानिक शेतकऱ्यांना या ठिकाणी बसताना सहज दिसत आहे. तर जिल्हा प्रशासनाने देखील यावरती योग्य ते निर्बंध जे लावलेले आहे यावरती योग्य ती कारवाई करावी, निर्णय योग्य घ्यावा अशी रास्त मागणीच या शेतकऱ्यांनी यावेळेस केलेली आहे. सोनाजी दोगदंडे, story.com, जालना.